सत्रात आपलं स्वागत आहे। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती सोलापूर यांच्या वंटीने अण्णाभाऊ साठे 106वी मध्यवर्ती जयंतीनिमित्त वार्षिक बैठक रविवारी दिनांक 21/6/2026 रोजी इम्पॉरियल पॅसेंजर सिंचन भवन सोलापूर येथे माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाशजी खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन 2026-2027 या वर्षासाठी नूतन पदाधिकारी निवडण्याची साक्षांत लोखंडे अध्यक्ष, अजय मोहिते, उपाध्यक्षा रजनी डोलनारे, वैशाली डोलारे, कार्याध्यक्ष बंडू गवळी सचिव, कुणाला कांबळी सहसचिव, खनिजदार विशाल लोंढे आणि सूरज पाटोळे कायदेशीर सल्लागार, प्रमुख सल्लागार सुरेश पाटोळे, सुहास शिंदे, खंडू बनसोडे, समाधान आवळे, हनुमंत पवार, महादेव भोसले, मुकुंद शिंदे, सतीश बगाडी, आबा लोंढे, श्रीकांत झेंडे, राजू क्षीरसागर या सर्वांची निवड झाली आहेत। तसेच रविवारी 9 ऑगस्टला भव्य मिरवणूक निघणार आहे व 50 मंडळाचा सहभागी होणार अशी माहिती माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाशजी खंदारे यांनी दिली। जगविख्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा 106वा जयंती महोत्सव 1 ऑगस्ट 2026 पासून सुरू होतो आणि येत्या 18 तारखेला 18 जुलैला अण्णाभाऊंची पुण्यतिथीसुद्धा या शहरामध्ये पुतळ्याजवळ संपन्न होणार आहे। साहित्यरत्न अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून मानवतेचा विचार केला। 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराज जगाला सांगितलं आणि इतकं विपुल साहित्य 1.5 दिवस शाळा शिकून त्यांनी निर्माण केलं की रशियासारख्या महासत्तेमध्ये 18 भाषांमध्ये भाषांतर झालेली स्वतंत्र लायब्ररी आज त्या ठिकाणी आहे। अशा अण्णाभाऊ ज्याला रशियाने पहिल्यांदा मानपत्र दिलं, मानपत्र देत असताना जी माहिती लागते मानपत्रामध्ये भरायची ती माहिती नव्हती रशियाकडे। रशियाने पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेचे पंतप्रधान त्यांना फोन केला, ते सुद्धा कोण्यात पडले, त्यांना सुद्धा माहीत नाही अण्णाभाऊ कोण। मग पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलं की महाराष्ट्रातला आहे म्हणजे यशवंतरावजीला नक्की माहीत असणार। मग यशवंतरावजींना त्यांनी सांगितलं। यशवंतरावजीला कळलं की आपल्या कराड तालुक्यातला एक कोणीतरी लिहितोय, साहित्यिक आहे मातंग समाजाचा। आणि मग त्या अण्णाभाऊचं माहिती मानपत्रावर तिथं पोहोचली, त्यांना मानपत्र त्या ठिकाणी सादर झालं। असे हे विद्वान साहित्यिक अण्णाभाऊ त्यांचा जयंती त्यांचा विचार घेऊन गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये हे महोत्सव साजरे होतात। तद्वत सोलापूर शहरामध्ये होतात। या महाराष्ट्रामध्ये 2च मिरवणुका एका दिवशी एकत्रित निघतात। त्यापैकी अत्यंत गिनीज बुकात व्हावी अशी मिरवणूक म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक जी एप्रिल महिन्यात निघते आणि साहित्यरत्न अण्णाभाऊंची मिरवणूक जी ऑगस्ट महिन्यामध्ये निघते। याच मिरवणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मी घोषित करतो। पहिल्यांदा हे समितीच्या आत्ता सांगितल्याप्रमाणे गेल्या रविवारी 20 तारखेला मध्यवर्ती समितीची संपूर्ण शहर जिल्ह्याची बैठक झाली। या पत्रकार परिषदेला साक्षांत लोखंडे, वैशाली डोलारे, विकास डोलारे, बंडू गवळी, कुणाला कांबळी, विशाल लोंढे, सुरेश पाटोळे, खंडू बनसोडे, सतीश बगाडी, समाधान आवळे, महादेव भोसले, मुकुंद शिंदे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।